योएल अध्याय 1। पथुएलाचा पुत्र योएल याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे, अहो वृद्ध हो, हे ऐका, देशात राहणारे सर्व जन हो, कान द्या। तुमच्या काळी अथवा तुमच्या वाडवडिलांच्या काळी अशी गोष्ट कधी घडली होती काय? तुम्ही हे आपल्या मुलाबाळास कळवा, तुमच्या मुलांनी आपल्या मुलाबाळास कळवावे व त्यांच्या मुलांनी आपल्या पुढच्या पिढीस कळवावे। कुरतुडणाऱ्या टोळापासून जे राहिले ते झुंडींनी येणाऱ्या टोळांनी खाल्ले, झुंडींनी येणाऱ्या टोळांपासून जे राहिले ते चाटून खाणाऱ्या टोळांनी खाल्ले, चाटून खाणाऱ्या टोळांपासून जे राहिले ते अधाशी टोळांनी खाल्ले। अहो मद्यप्यांनो, जागे व्हा आणि रडा, द्राक्षारस पिणाऱ्यांनो, तुम्ही सर्व नव्या द्राक्षारसाकरिता विलाप करा, कारण तो तुमच्या तोंडून काढून घेतला आहे। माझ्या देशावर बळकट व असंख्य लोक आले आहेत, त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे आहेत, त्या सिंहिणीचे सुळे आहेत। त्यांनी माझ्या द्राक्षवेलांची नासधूस केली आहे, माझ्या अंजिराच्या झाडाच्या ढलप्या काढिल्या आहेत, सोलून सोलून त्यांनी त्याची साल काढून टाकली आहे आणि त्याच्या फांद्या पांढऱ्या झाल्या आहेत। तरुण स्त्री गोणताट नेसून आपल्या तरुणपणाच्या पतीकरिता शोक करीते, तसा शोक करा। परमेश्वराच्या मंदिरात अन्नार्पण व पेयार्पण ही येण्याची बंद झाली आहेत। परमेश्वराची सेवा करणारे याजक शोक करीत आहेत। शेताचे रान झाले आहे, भूमी रुदन करीत आहे, कारण पिकाचा नाश झाला आहे। नवा द्राक्षारस आटला आहे, तेल क्षय पावले आहे। शेतकऱ्यांनो निराश व्हा, द्राक्षीचे मळे करणाऱ्यांनो गहू व जवस याकरिता विलाप करा, कारण शेताचे पीक नष्ट झाले आहे। द्राक्षीचा वेल वाळला आहे, अंजिराचे झाड कोमेजून गेले आहे। डाळिंब, ताड व सफरचंद अशी मळ्यातील सर्व झाडे सुकून गेली आहेत। मानव जातीचा आनंद आटला आहे। याजक हो, गोणताट घालून शोक करा, वेदीची सेवा करणाऱ्यांनो विलाप करा। माझ्या देवाच्या सेवकांनो, या गोणताटावर पडून रात्र घालवा, कारण तुमच्या देवाच्या मंदिरात अन्नार्पण व पेयार्पण येण्याचे बंद झाले आहे। उपासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा। तुमचा देव परमेश्वर याच्या मंदिरात वडिलास व देशात राहणाऱ्या सर्वांस जमवा व परमेश्वराला आरोळी मारा। त्या दिवसाबद्दल हाय हाय करा, भयंकर दिवस, परमेश्वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे। सर्व समर्थाकडून विनाशमय असा तो येत आहे। आमच्या डोळ्यादेखत आमचे अन्न काढून घेतले नाही काय? आमच्या देवाच्या मंदिरातील आनंद व उत्साह नष्ट झाले नाहीत काय?
ढेकळाखाली धान्यास बुरा चढला आहे. पेवे रिकामी पडली आहेत. कोठारे पडून गेली आहेत, कारण पिके बुडाली आहेत. गुरेढोरे कशी धापा टाकीत आहेत. बैलांचे कळप घाबरले आहेत, कारण त्यास चारा नाही. मेंढरांचे कळपही पिडले आहेत. हे परमेश्वरा, तुझा मी धावा करीतो, कारण रानातील कुरणे अग्नीने खाल्ली आहेत. शेतातील सर्व झाडे ज्वालांनी भस्म केली आहेत. वनपशूंनाही तुझा सोस लागला आहे. तुझा सोस लागून ते धापा टाकीत आहेत. पाण्याचे ओढे सुकून गेले आहेत. अग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत.